बारक माई आणि पैसा टिकवायचा असेल तर एकच पर्याय, न्यायोपार्जित वित्तस्य दश मानुषेण धीमहि कर्तव्यो विनियोगस्य ईश्वर प्रीत्यर्थ इवच. 100 रुपये आले की 10 रुपये दान केले गेले पाहिजे. मग ते गावासाठी असले तरी चालते. देखणी मंदिर बांधा गावात मोठी मोठी, समोर वृक्षारोपण करा. अरे एका घराच्या नियमाने 10 झाडं गावात नको. एका घराला 10 झाड काय झाड? अरे वडील वारले तुमचे, आई वारली तुमची, वृक्षदान करा, वृक्षारोपण करा. वाढदिवस आहे, अरे आजूबाजूस तर गावची स्वच्छता कर की. काही तर वेगळा उपक्रम होईल का नाही? नाही नाही, टू व्हीलर घ्यायची, त्याच्यावर केक ठेवायचा. लय राग येतो मला, पण आता बोलू वाटत ना, आज तोंड लय बेकार आहे. काय संस्कार आहे ते जगाला उधळून सांगायचं. गणपती बसवायचे त्यातही सगळं प्रदूषणच करायचं. नवरात्र करायची त्यातही सगळं प्रदूषणच. तसं आपलं वेगळं आहे, आपण सप्ताच करतो, पण सगळेच आपल्यासारखे नाहीत ना. अरे करा रे, वाढदिवस आहे ना तुमचा, घ्या 10 पोरं तरुण, करा गाव स्वच्छ, टाका सोशल मीडियावर. अरे शिरोलीच्या पोरांनी वाढदिवसानिमित्त अख्खं गाव स्वच्छ केलं. ही आम्ही सामर्थ्याने जगामध्ये एक वेगळा आदर्श निर्माण केला की आम्ही वाढदिवसानिमित्त हे करू शकतो. करा ना, काय जातंय? तुमचा वाढदिवस असला हे मैत्रिणीला पार्टी देऊस तुम्ही नाही करा. तुमचं तर लय बाबा, तुमचा तर इतका मैत्रिणीवर जीव असतो. आता कीर्तनाला आल्यापासून मैत्रिणीची जागा धरती ती पुढं आलेली, दुसरीला बसू देत नाही. माझी मैत्रीण बसणार आहे, तुझी मैत्रीण मड्यावर बांधून येणार आहे. तिला म्हणायचं मी तुझी कीर्तनात जागा धरते, पण माझ्या मड्यासोबत तू सोबत आली पाहिजे. माझं तुझं सरण एकत्र रचलं पाहिजे, तर आपण मैत्रीण. आता 4 दिवस लक्षात ठेवेल, 4 दिवसांनी येते संसाराचं बघेल ती. आपुली आपण करा सोडा, पण संसारी बंधन पडू नये ती. स्वतःच्या पायावर उभा राहा मान नवल्यानं. खूप सरकार देतं तुम्हाला स्त्री सक्षमतेसाठी. करा स्त्री सक्षमता. वाईट वाटत नाही का ग? आठवड्यातून एकदा तरी नवरा म्हणतो काय करते ग? एक दिवस बायको सोडून जातो मी, 4-5 दिवस लेकरं त्याच्या मड्यावर मारा, अख्खं घर त्याच्या मड्यावर मारा, 8 दिवस येऊ नका म्हणजे कळत त्याला काय करतो. कशाला मग आपल्या पायावर उभं राहायचं. तुम्हाला पायावर उभं राहायला फार काही मोठे पैसे कमवावे लागत. थोडंफार घरासाठी बचत गट आहे, गृहउद्योग आहे. या सक्षमीकरणाचा विचार करा ना जरा. गावातली प्रत्येक स्त्री जर सक्षम असेल, गावातली प्रत्येक स्त्री जर सुशिक्षित असेल, तर येणारी गावाची पुढची पिढी ही सुसंस्कृतच असणार हा विश्वास मी तुम्हाला देऊ शकते. हो त्याचं सक्षमीकरण गावाचं. त्याला काय होत आहे? आणि बाईत लई ताकद आहे, लई. नाव सुद्धा आधी माईच आहे, माय जगन्नाथ, पुन्हा बाप जगन्नाथ. करा ना विचार, लई ताकद आहे बाई. तुम्हाला काय सांगू आता? तुकोबाच्या अगोदर तुकोबाच्या बायकोसाठी विठ्ठलाला यावं लागलं का नाही? 2 बायका तुकोबाला. तुम्ही लय काम देऊ नाही कोणाका, तुमच्या तर त्यांच्यात लय फरक आहे. नाही ते ऐकायला सक्षम आहे. हा ना, असं वाईट वाटत नाही का दादा तुम्हाला? तुम्ही जर चांगली पाहिजे रे. त्या सीतामाईकडे वर नजर करून रावणाला बघितलं, मग दरवर्षी रावण जाळणार आहे तुम्ही. कधी स्वतःच्या मनात त्या रावणाचा विचार केलाय? माझ्या म्हणण्याने तुमच्यापेक्षा तो बरा. खरंच विचारायला मर्यादा तरी कळायची. रावणाची पत्नी मंदोदरी विचारते रावणाला, स्वामी सीतामाई सारखी देखणी स्त्री ताब्यात आहे तुमच्या, नजर वर करून पाहिलं नाही, घाबरता का रामाला? छे का? घाबरत नसतो तर अपहरणच केलं नसतं. माझ्या बहिणीचा अपमान त्यांच्या भावाने केला, त्याचा बदला आणि माझी सिद्धता दाखवायची होती रामाला म्हणून अपहरण केलं त्यांच्या पत्नीचं. पण जेव्हा भिक्षुक म्हणून त्यांच्या दारात उभा राहिलो ना सीतामाईच्या, तेव्हा त्यांना पदर पसरून म्हणलो भिक्षा दे ग माई. अगं जिला आई म्हटलो तिच्यावर वाईट नजर टाकावी इतकी बेकार अवलाद तर रावणाची पण नाही की ग. त्यालाही कळतं आई म्हणलं तर आईच मानावं, जगात ताई म्हणलं त्याला ताईच मानावं. आमचे म्हणायलाच आई ताई म्हणतात. हे फक्त स्टेटस पुरतं. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते नमन्ते तत्र देवतः. हे स्टेटस पुरतं तुम्हाला. हे वागत कोणीच नाही, पण बाई ताकद नाही. द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. सगळ्यात मोठी व्यवस्थापक स्त्री आहे. मोठ्यातल्या मोठ्या उद्योजकाला व्यवस्थापन जमणार नाही, रोजची गृहिणी करू शकते. गाव सक्षमीकरण करू शकता तुम्ही सुद्धा. ताकद आहे तुमची, काही लागत नाही माय.
कौतुक वाटतं मला माझ्या आईचं. अजूनही माझी माय साबण संपलं फेकत नाही. जुन्या साबणाची चिपडी नव्या साबणात लावते तर तेवढे ते कागोड होईल महाराज. डोकं आहे तिला. हे डोकं काय तिला MA करायची गरज पडली? तिला नाही कुठल्या क्लासची आणि कुठल्या एज्युकेशनची गरज पडली. ती पहिल्यापासून तेवढी हुशार. आणि ती संसार करते ना, लहानातनं मोठं करते आम्हाला. त्यातही आम्ही इतक्या रूढी परंपरा टाकल्या तर चुकीच्या आहेत. काही रूढी परंपरा नाही आहेत आपल्या. आपल्या हिंदू धर्माच्या कुठल्याच ग्रंथात लिहिलं नाही ज्या बाईचा नवरा तिच्या अगोदर गेला तिला तुम्ही कलंकित समजा. हे खूप चालतं आपल्याला. तिला औक्षण करू देत नाही, तिला सवाशिणीला कुंकू लावू देत नाही, तिला पूजेला बसू देत नाही, तिला योग्य सन्मान. का बरे? तिचा नवरा गेला यात तिचा दोष आहे. थोडे फार तरी ज्ञानी असा. माणसाचं मरण जर माणसाच्या हातात असतं तर माणसाने माणसाला मरू दिलं असतं. स्वार्थासाठी का होईना जगवलं असतं ना. हे नाहीये माणसाच्या हातात. अदृश्यमला नरसंततानी कर्मानं बंधीनी मनुष्य लोके. माणूस कर्मानं बांधलेला आहे, मृत्यू जन्म ठरलेला आहे. माणसाला दोष देणारे तुम्ही कोण? हा, थोडं मन मोठं करा. आई आहात ग माझी, सोडा बाई आहात की ग. बाई म्हणून माझ्या नजरेत नजर घालून सांगा, नवरा असताना संसार करायचा अवघड आहे का नवरा गेल्यावर एकटीने संसाराचा गाडा ओढायचा अवघड आहे? एकटीने. जी बाई त्या पंढरपुराची रखमाई आणि विठ्ठल दोन्ही झाली. ज्या बाईनं एकटीनं पातिव्रात्य निष्ठा सांभाळून समाजाला तोंड देत आपली लेकरं वैभवशाली केली, पायावर उभी केली, वृद्धिंगत केली, त्या बाईला एका कुंकवाच्या टिकल्यामुळं मागे उभा करून कमी किंमत देणं तुमच्या बुद्धीला पटतं तरी कसं? पटावं तरी? अगं, ज्या बाईला नवऱ्याच्या नंतर सामर्थ्याने संसार सांभाळायचं भाग्य मिळालं ना, ज्या बाईनं नवरा नसताना एकटीनं संसाराचा गाडा ओढला ना, तिची जागा विठ्ठलाच्या मस्तकावर असते. तुम्ही सांगा, नवऱ्याच्या आधी जाणारी जर सौभाग्यवती असेल तर नवऱ्याच्या नंतर जाणारी गंगा भागीरथी असते. आणि गंगा महादेवाच्या मस्तकावर असते आणि महादेव विठ्ठलाच्या मस्तकावर असते. कसं? त्यांच्यासाठी गावात काहीतरी करा. ज्या बायकांना आधार नाहीये त्यांच्यासाठी गावात काहीतरी सोयी सुविधा असू दे. खरं आहे, लय ताकद आहे बाईत या विषयात. फक्त बाई कळली पाहिजे. कळल्यापेक्षा बाईला सन्मान देता आला पाहिजे. शाहिस्ताखानाच्या लहान महालाच्या हल्ल्यात शाहिस्ताखानाच्या बहिणीची पोरगी भीतीने कुठेतरी लपली. शाहिस्ताखानाच्या बायको पळत पळत आली. जहाबना मुझे लगता है शिवा के मौलों ने बदली के हाथ में लड़की उठाई. शाहिस्ताखान शत्रु है पण बायकोला सांगतो, बेगम जबान को लगाम दे, शिवा के मांगले है वो. ऐसी उनकी परवरिश नहीं कि औरत की तरफ गंदी नजर डाले. औरत जात की इज्जत करने वाले लोग है वो. बेटी नहीं उठा. तुमने उनकी औरतों को जलील किया तो शिवा बदला नहीं लेगा? बेशक लेगा बेगम, क्यों नहीं लेगा? खुदा का शुक्र है उंगलियों पर चांद चली गई, नहीं तो गर्दन से जाता. सीधा नहीं वो बनता. नाम रुतबा सल्तनत इज्जत शोहरत यहाँ तक जिंदगी तक नहीं बख्शे आवो. लेकिन एक बात की जबान देख सकता हूँ, इन आंखों ने देखा है, बेटी उनकी हो या अपनी, औरत जात के धर्मजात नहीं देखते वो किसी भी मुल्क की हो, कितनी भी सुंदर क्यों ना हो, आगे से समर्पित करने वाली भी क्यों ना हो, बेगम शत्रु की भी क्यों ना हो, हर औरत जात को देवी की तरह पूजते हैं. ऐसे हिंदू है वो और अच्छा का सम्मान. शत्रूलाही विश्वास वाटावाचं चारित्र्य ज्या राजाचं त्याचे वारसदार आहोत की आपण. मग आपल्याला वासना कशी लागली? आणि जर लागली तर हे जळेविनं बुडविती, आगेविनं जाळीती, न सांगता कवळती प्राणी आते. हे शस्त्रविनं साधिती, दोरेविनं बांधिती. हे ज्ञानी असे तरी बधिती पैज लावणी. हे चिखलेविनं रुविती, फाशीविनं गोविती, कवणा जोगेनं होती आतुवटपणे. ज्याने सत्याचा भोकसा काढिला, मग असत तृणकुटा भरिला. हा दंभ उडविला जगीही. हे ज्ञान निधीचे भुजंग, हे विषय दरीचे भाग, हे भजना मार्गीचे मांग मार्ग. हे काही तुम्हाला आनंदापर्यंत पोहोचू देणार? तुम्हाला आनंदी व्हायचंय ना, स्थिर व्हा. आणि स्थिर व्हायचंय
तर मन समाधानी करा. आणि मन समाधानी करायचंय दुसऱ्यासाठी जगा. आणि दुसऱ्यासाठी कसं जगायचं हे कळवायचं असेल तर ज्ञानेश्वरी वाचा. एकदा तुकोबारांकडे या, जा एकदा देहून. किती जगावं दुसऱ्यासाठी. नावाचा काय विचार करताय? माझ्या माऊलींनी विश्वाचा विचार केला. हे विश्वची अमुचे घर ऐसी मती ज्याची स्थिर. काय कुठून आली ही बुद्धिमत्ता आणि का आमच्याकडे नाहीये? 21-22 वर्षाची तरुणी जगद्गुरु तुकोबारांच्या दारात उभी राहिली. अंगावरची साडी जीर्ण झाली होती, डोळ्यात पाणी होतं. तुकोबांनी विचारलं, माय रडतेस कशाला ग? विठ्ठल आहे की पाठीशी? माहित आहे पण परिस्थितीला तोंड तर द्यावं लागतं. लहान वयात नवरा गेला आणि नवरा गेल्याचा सगळा भार सगळ्या समाजानं माझ्याच मस्तकी मारला. मीच कपाळ करंटी, मीच उलट्या पायाची, मीच अलक्ष्मी. सहन केलं तर पोटाशी लेकरू होत. विचार केला कितीतरी वेळा मरायचा पण लेकराकडे बघून हिंमत झाली नाही. ज्याचा बाप गेला, त्याची आई गेली तर कसं त्याने सावरायचं हा विचार काही मला मरू दिला नाही. जगले त्याच्यासाठी, पण त्याच्यासाठी जगले. फार स्वाभिमानानं आजपर्यंत त्याला वाढवलं. कारण मला आमच्यासाठी झाली रामराज्य काय होण्या भासी. धरणी धरी पिके गाई घोडीला म्हशी. राम वेणू मिळाली काबोवी. धणी ताकांडी ताजी विधानबाई. ज्या दिवशी मुखात तुझं नाव आलं ना विठ्ठला, ज्या दिवशी तुझ्यावर प्रेम झालं त्या दिवशीपासून प्रत्येक दिवाळी आहे अवघ्याची त्रैलोक्य. आता वेगळा दिवस नाही बघ. आता आमच्यासाठी प्रत्येक सर्व सुख द्यालो, सर्व अलंकार आनंदी निर्भर झुलत असे. कसं आहे ना देवा, अरे ज्या गोष्टीच्या आम्ही पाठीमागे लागलो ती असत्य आहे रे. आमच्यासाठी सत्य स्वीकारता आलं पाहिजे. आणि सत्य एकच आहे, सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. आमच्यासाठी देव माझा मी देवाचा हीच माझी सत्य वाचा. बाकी काहीच खरं नाहीये. देवाने जे काही आहे ना हे आयुष्य, ही जगाची परिस्थिती म्हणजे ते किरडू जरी कापडाचे परी लहरी आईता होती असाचे. अंधारात कापड जरी हल्ला तरी काय वाटतं? साप आहे, जनावर आहे. तुमच्याकडे काय म्हणतात? जनावर म्हणतात ना. तशीच अवस्था आहे आपली. आपल्याला खोटं खरं, खरं खोटं वाटतंय. आमची अवस्था अशी आहे ना देवा. ते जनाबाई म्हणतात ना, पुण्यवंत पाताळ लोकिनीला, दरिद्री तो भाग्यवंत केला. स्वर्गाचा बहुमान वाढविला, कीर्तिमानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. आमची अवस्था म्हणजे नामदेवराय सांगतात बघा, लटके झाले कटके तिथे काढगे एवढे राडे. लटके झाले कटके तिथे काढगे एवढे राडे. उडत चिमणी चरत झाले तिचे वाटी एवढे डोळे. उडत चिमणी चरत झाले तिचे वाटी एवढे डोळे. लटके झाले कटके तिथे काढगे एवढे राडे. लटके झाले कटके तिथे काढगे एवढे राडे. म्हणजे हे नामदेवरायांचे कूट आपण हे कुठून कुठून किती बी कुठले तरी कुठूनच कळत. त्याला कुठ म्हणायचं महाराज. आपल्यासारखेच येडे लय अवघड आपलं. मुंगी व्याली शिंगी झाली, मुंगी व्याली शिंगी झाली. तिचे दूध किती 17 रांजण भरले, पिले 12 हत्ती. कोण व्याली? मुंगी. तिचं दूध माय मागल्या बोलत जा. आता भांडायला लागली तर आपल्या गावाला नव्हतं कुणाची सून भांडती. इथं थोडा आवाज द्यायचा माय, इथं बोलायला घाबरायचं नाही माय. हे आपलं घर आहे. जगाच्या बापाच्या दारात बसलाय म्हणजे आईच्या दारात बसलाय. आईला सांगताना घाबरता काय? बोलायला कुठं आपल्याला शिकवावं लागतं का? नवरा बायकोचं भांडण झालं, बायको म्हणजे तुम्हाला माझी कदर नाही. तुमचं घरदार, शेतीवाडी, आई बाप, बहीण बाळा सगळं मी सांभाळते. सगळं मी एकटी सांभाळते. मी काय काय सांभाळू? नवरा म्हटला सगळं मी सांभाळतो, तू फक्त तोंड सांभाळ. एवढं एकच वाटतंय.
तुम्ही लय खुश होऊ नका, तुम्ही गुणाचे नाही. आमचं नाही गुण दिसतं रे तुम्हाला. या बोलतात ना त्याचं कारण तुम्ही आहात. काही लागत नाही बायकांना, पैसा अडका कमी द्या, सोनं नाणं कमी द्या, पण जो पुरुष आपल्या बायकोला 4 माणसात कधी अपमानित करत नाही, ती बाई त्याच्या घराचं गोकुळ केल्याशिवाय ठेवत नाही. एवढं सन्मानाने आम्हाला पण चांगलं म्हणत जा. बायकांचं सगळं झोंबतं तुम्हाला. बाई तुम्हाला कुठल्या क्षेत्रात नको. जाऊ द्या आता विषय लांबल. लय यांना लय झटका आहे पण बाईचा काही कीर्तनात नको, कुठंच नको ह्यांना. जाऊ द्या ना बाबा, माझं म्हणणं एकच आहे. खरं सांगू, दरवेळेस पोरीला सांगता की ग बाई पोरगी आहेस, रात्री बाहेर फिरू नको. अगं पोरगी आहेस, 4 माणसात मोठ्यानं हसू नको. अगं पोरगी आहेस, वर मान करून चालू नकोस. अगं पोरगी आहेस, कुणाकडे बघू नकोस. कधी पोराला म्हणलात का ग पोरगा आहेस, छत्रपतींचा मावळा आहेस, माझ्या कुशीची आग राख. पुढे लग्न पोरगी उभी असली तरी तिच्याकडे बहीण या नजरेनं बघ, तर माझं रक्त पागल झालं नाही. पोराला पण म्हणाला कधीतरी तुम्ही विलय आला वेगळं, मला विलय मूळ काय पोराचा. तुम्ही विलय शहाणी नाही. पोराला 4 घासच जास्त खाऊ घालता, पोरीला काय म्हणता तुझा काही. आणि कुठली पद्धत तिला तुझं घर नाही म्हणायची. आणि हे बघा, शहाणे आज चाल तर बायकोचा रुपया घेऊ नका. लेक आहे म्हणून सांगते, तुझं बोलावं लागल. हे आपलं मी नाही सांगत आहे, हे शुल्ल पाटील नाही सांगत आहे, शास्त्र सांगतंय. उत्तमम सर्जितम कष्टम मध्यमम पित्वार्जितम आदम धातुर्वित्तच्च स्त्रीवित्त अधमाधम. जो स्वतःच्या कष्टावर जगतो तो उत्तम पुरुष आहे, त्याला वैकुंठच आहे. जो बापाच्या इष्टिटीवर आईट करतो तो मध्यम आहे. जो भावाचं खातो तो आधम आहे, आणि जो बायकोचं खातो तो आदमाधम आहे. तो नरकातच जाणार ज्यानं बायकोचा रूप पाया घेतला. रूप पाया मंडळी, रूप पाया. पुन्हा ओरडू नका, देवाने वाटोळं केलं. झोपा लागत नाही का ना तुम्हाला? झोपा कशा लागते रे? पलंग सुद्धा सासऱ्याच्या पैशाचा आहे, झोप तरी स्वतःच्या कष्टाचा असतं. फ्रीज सासऱ्याचा, भांडे सासऱ्याचे, गॅस सासऱ्याचा, स्वयंपाक कराय पोरगी सासऱ्याची. वाद यांना कसरे देवा, काय पण उलटाली आहे. ऐकायला ना गावाच्या वेगळं, गावात नियम काढा. आमच्या गावातली पोरगी विवाहित न्यायची असेल तुम्हाला, आमची लक्ष्मी तुमच्याकडे लक्ष्मी म्हणून न्यायची असेल तर त्या पैशाच्या लक्ष्मीपेक्षा आमच्या लक्ष्मीला तुम्ही सन्मान जास्त दिला पाहिजे. आमच्या गावात हुंडा चालणार नाही. कारण गावाने घरगाव कोणाची काय हिंमत आहे? कारण तुमचे नियम. जगाच्या वेगळं काहीतरी असलं तुमच्या गावात, जग करतंय ते काय, बाकी काही असू दे ना. एक नका रे, काहीतरी चांगलं आयुष्य देऊन करा. तुमच्या बी पाया पडते लय मोठं घर म्हणून बसू नका. घर सुखी राहणं गरजेचं आहे आयुष्यात. आणि पैसा तेव्हा सुख देतो जेव्हा तो पैसा पांडुरंगा सहित येतो. लक्ष्मी तेव्हाच समाधान देते जेव्हा ती पांडुरंगा सहित येते. हे काही मी नाही म्हणत आहे. जे सुकुळीने आपुली आत्मजा असत खुळीची घेतली, हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसे. जिथं मुकुंद आहे तिथं लक्ष्मी स्थिरावतेच, आनंद देतेच. पण जिथे निस्ती लक्ष्मी आहे, नवऱ्या विरहित बाई कधी सुखी राहील का? लक्ष्मी तरी तुम्हाला कशी सुख देईल? तिला नवऱ्या सहित आधी तिच्या नवऱ्याला पाय लक्ष्मीचे हाती किसी यामी काकुलती. वेगळ्या नावात तो हरी मज दिनाची बुद्धरी. वेगळ्या नावात हरी आला माझा हरी. वेगळ्या नावात हरी आला माझा हरी.
पोरगा आलं नाही